रात्र तिसरी. मुकी फुले. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोयस ना आश्रमात? शिवाने विचारलं. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरू सुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करायला लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई. जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, पण त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू आणि शिवा जलदीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचं शिवाला भान नव्हतं. बोलो बन्सरी धरिनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू आणि शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य असंग्रह, शरीरश्रम स्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रत निश्चये. श्यामने गोष्टीला सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलासारखी सुंदर आणि पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल. पृथ्वीवरच्या फुलांनी आणि आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेत. माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुलं त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, कस्तुरा अशी अनेक फुलझाडं शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहायचे. खुरटलेल्या, वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधीही वाहिल्या नाही. वाटेल तितकं लांब जातील, पण हिरव्यागार, झुपकेदार, लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहायची, ती तरी चांगली नको का, असं ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलांचं वेड मी घेतलं, पण आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुलं फारच सुंदर आणि सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणच जणू असं वाटतं. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचो. सकाळी फुलं जमवून ठेवायची आणि 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करायचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालायचे. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुलं जमवायची आणि सायंकाळी गुलबक्षीची फुलं गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीची फुलं जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुलं मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा हवी आहे कोणाला? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील. फुलं देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तिथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी, सौंदर्यमयी मूर्ती असं मला वाटतं. पण लहानपणी देवासाठी तोडून मी जमवत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणं व्हायची. गुलबक्षीचं फूल फार सुंदर असतं. फुलांचा देठ लांब, बारीक आणि कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुलं नाना रंगांची असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात.
माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करायची. गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ. बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत. पण रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिलं नव्हतं. म्हणून त्या दिवशी मी निश्चयच केला की आज आपण सगळी फुलं आणायची. लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असं मी ठरवलं. गुलबक्षीची फुलं 4 वाजल्यावर फुलायला लागतात. संध्याकाळीच नीट फुलतात. फुलं फुलू लागण्याच्या आधीच मी जाण्याचं ठरवलं. बाहेर ऊन होतं तरी मी निघालो. एक फडकं बरोबर घेतलं होतं. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या आणि गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतलं आणि त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुलं नाही करे आणायला जात? मागच्या रविवारच्या सारख्या उशिरा गेलास तर एक सुद्धा मिळणार नाही. मग बसशील रडत. माळेला नाही तर नाही, पण धुपारतीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवलीये. तू माळ करतेस का? मी विचारलं. आण तर. मी इथेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात डेखे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणायला गेलो, पण ताम्हणातील फुलं नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुलं परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय, पाणी ठिबकतंय. कळ्याच तोडून आणल्या होत्यास वाटतं, तरीच नीट फुलली नाही. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावं की नाही त्यांना. एवढा काय अधाशासारखा गेला सुतावळा होऊन, असं आई मला बोलत होती. तोच शास्त्री बुवांकडची, धोंडोपंतांकडची बन्या, बापू, बाबी सारी मुलं आली. तुमच्या श्यामने सारी आणली हो फुलं तोडून, आम्हाला एकही ठेवलं नाही याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलात सारी फुलं? बापू बोलला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटतं येत तुमच्याकडे फुलं न्यायला, मी म्हटलो. हो, पण नेहमी आपण सगळेजण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवलं होतं का माझ्यासाठी? मी विचारलं. पण मी माझ्या परडीतलं देत होते ना, तूच फणकाऱ्याने निघून गेलास. माझ्यासाठी का नाही थांबलात? बरं, पाहून घेईन असं म्हणून तू गेलास. हा असा सूड घ्यायचा होता का आज? बाबी म्हणाली. माझी आई सारं ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुलं. पुन्हा नाही हो श्याम असं करणार. नाही ना रे श्याम, असं म्हणून आईनं त्यांना फुलं दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुलं वेचायला, नाहीतर राग धरायचास तू. का आत्ताच येतोस? आपण छापो पाणी, नाहीतर लक्षुबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, तो खेळ खेळू, बन्या म्हणाला. मग माझी आई म्हणाली, आता उशीर झालाय, उद्या खेळा हो. मुलं गेली. माझं तोंड गोरं मोरं झालं होतं. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्याच्या घरची फुलं त्यांना न सांगता सवरता आणू नयेत. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुलं तोडून आणणं. तू अधीर झालास, पण पदरात काहीही पडलं नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावं. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाही. आईच्या दुधावर बाळ पोसतं तसं बाहेरच्या दुधावर पोसत नाही.
घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडं म्हणजे फुलांच्या माता. झाडं कळ्यांना जीवनरस पाजत असतात, त्यांना फुलवतात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुलं फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कुठेही गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुलं हवीत असं वाटून घेऊ नकोस. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला 1 फूल मिळालं तरी पुरे, पण ते नीट फुललेलं व्हा. गड्यांनो, अशा खोडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते, घरात वाढवते आणि मग त्यांना जगाच्या सेवेला देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडं फुलांना वाढवतात, रसमय गंधमय करतात आणि ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खोडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत. अर्धवट कामं नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीट नेटकं, संपूर्ण, यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडवाकडं करण्यापेक्षा न केलेलं बरं. माझी आई मला म्हणायची, श्याम, मुक्या कळ्या नको हो तोडू. त्यांना फुलायला संधी दे. त्यांना नीट फुलू दे.